Audio Jungle. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, बुद्ध पौर्णिमा अवघी जवळ येतच आहे। तर आपल्याला बुद्ध पौर्णिमेनिमित्त स्टेटस तयार करायचा आहे। जर तुम्ही आपला थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की आजचा स्टेटस कसा झाला आहे। तर भावांनो, तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल तर त्या प्रिव्ह्यू टाईपमध्ये आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे। तर सिंपली तुम्हाला इथं काय करायचं आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही। कारण भावांनो, मटेरियलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये कोठेही मिळून जाईल। आणि भावांनो, पासवर्ड मिळाल्यानंतर मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर भावांनो, तुम्हाला ZArchive हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। ते प्ले स्टोअरवरती तुम्हाला मिळून जाईल। ते भावांनो, सिंपली डाउनलोड केल्यानंतर आपले मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। मटेरियल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर सिंपली तुमच्या ते मटेरियल गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये ते मटेरियल येऊन जाईल। आणि भावांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकताल। तर भावांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, हा व्हिडिओ तुम्ही खरंच शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियलसुद्धा मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो केले नसेल तर दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तेथे जाऊन आपल्या दोन्ही आयडीला फॉलो करू शकता। टेलिग्राम चॅनलवर तुम्ही खरंच जॉईन व्हा, कारण भाऊन तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल देत असतो आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशनसुद्धा देत असतो। तर भावांनो, सिंपली तुम्हाला इथं अजून काय करायचं आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अलाइट मोशन ॲप्लिकेशनचे 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत। ते सिंपली अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन असेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन ते अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। तर चला भावांनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिंपली भावांनो, हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। हे भावांनो, ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल। तर भावांनो, माझं नेट चालू नसल्यामुळे तुम्हाला हे सर्व्हर कनेक्शन नॉट कनेक्शन दिसून जाईल। तर तुम्हाला इथं भावांनो तुमचं नेट ऑन करून घ्यायचं आहे। तर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे। तसे भावांनो, तुम्हाला प्रोजेक्ट दिलेले आहेत, फक्त इथं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे। तर भावांनो, तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्टमध्ये आहे तसे ऑलरेडी प्रोजेक्ट तयार करून दिलेले आहे। आपल्याला इथं फक्त लिरिक्स आणि फोटो चेंज करून घ्यायचे आहेत आणि पुढच्या बीटमार्कला आहे तसे लिरिक्स भावांनो इथं म्हणजे ते प्रोजेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। तर भावांनो, तुम्हाला इथे सिंपली काय करायचं आहे, पहिल्या ग्रुपवरती यायचं आहे। पहिल्या ग्रुपवरती आल्यानंतर तुम्हाला एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं काय करायचं आहे, हे तुम्हाला लिरिक्स मी आहे तसं दिलेलं आहे। तर आपल्याला इथं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप्लिकेशन यूज करावे लागेल। तर भावांनो, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल ते सुद्धा तुम्हाला डाउनलोड करावे लागेल। ते प्ले स्टोअरवरती मिळून जाईल आणि ते डाउनलोड केल्यानंतर आपले सिंपली इथं लिरिक्स टाईप करून घ्यायचे आहेत। आणि तुम्हाला इमोजी फॉन्टसुद्धा मी भावांनो अगोदरच्या फॉन्टमध्ये दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला इमोजी फॉन्ट दिलेला आहे। आणि सिंपली आपले मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे। तर भावांनो, तुम्हाला इथं काय करायचे, आपलं हे माझ्या चॅनलचे नाव आहे, तर तुम्ही ते कट करून तुमच्या चॅनलचे नाव टाकू शकता। तर असे व्यवस्थित इथं भावांनो तुम्हाला हे व्यवस्थित लिरिक्स असे व्यवस्थित टाईप करून घेतल्यानंतर हा फोटो दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर सिंपली तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला PNG ठेवून घ्यायची असेल PNG ठेवून घ्या, नाहीतर फोटो ठेवून घ्यायचा असेल तर फोटो ठेवून घ्या। तर व्यवस्थित असं भावांनो या PNGवरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर PNG व्यवस्थित असं भावांनो खालच्या बाजूला सेट करून घ्यायचे। खालच्या बाजूला सेट केल्यानंतर मॉन ट्रान्सफरवरती जायचे, 3 नंबरचा ऑप्शन यूज करून अशी व्यवस्थित साईज कमी करून घ्यायची आहे भावांनो या PNGची। अशी व्यवस्थित साईज कमी केल्यानंतर 1 नंबरचा ऑप्शन यूज करायचे आणि व्यवस्थित भावांनो अलीकडच्या बाजूला सेट करून घ्यायचं आहे।
असं व्यवस्थित सेट केल्यानंतर तुम्हाला भावांनो याची लेंथ जी आहे ती याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित भावांनो याची लेंथ शेवटपर्यंत वाढवल्यानंतर आपलं लिरिक्स जे आहे ना ते भावांनो आहे तसं इथं लिरिक्स ठेवून घ्यायचे. याच्यात काही भावांनो बदल करायचे नाही. जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने टेटस तयार करायचं असेल तर तुमच्या पद्धतीने इथं टेटस तयार करू शकता. आणि भावांनो सिम्पली तुम्हाला इथं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावांनो पाहू शकता आपला पहिला ग्रुप जो आहे तो फोटो व्यवस्थित इथं झालेला दिसून जाईल. पुन्हा तुम्हाला ग्रुप 2 वरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं, हा फोटो डिलीट करायचा आहे. पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो फोटो ठेवायचा असेल फोटो ठेवा, PNG ठेवायचा असेल PNG ठेवा. तर सिम्पली तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि व्यवस्थित प्लस करून घ्यायचं आहे. प्लस केल्यानंतर तुम्हाला मूव ऑन ट्रान्सफरवरती जायचं आहे. 3 नंबरचा ऑप्शन यूज करून अशी व्यवस्थित साईज कमी करून खालच्या बाजूला भावांनो फोटो ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित फोटो ठेवून घेतल्यानंतर व्यवस्थित अलीकडच्या बाजूला सेट करून घ्यायचं आहे. आणि भावांनो तुम्हाला याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आणि पुन्हा बॅक यायचं आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं असे व्यवस्थित तुम्हाला भावांनो हे सर्व व्यवस्थित ग्रुप तयार करून दिलेले आहेत. तर हे ग्रुप तुम्हाला इथं काही करायचे नाहीत. सर्व व्यवस्थित हे ग्रुप सिलेक्ट करायचे आहेत. असे भावांनो व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर कॉपी लेअरमध्ये जायचे आणि कॉपी लेअर करून घ्यायचे. कॉपी लेअर केल्यानंतर तुम्हाला 11.13 या बीट मार्कवरती यायचं आहे. या बीट मार्कवरती आल्यानंतर लेअरमध्ये जाऊन पुन्हा ही लेअर इथं पेस्ट करून घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर सिम्पली हे तुम्हाला भावांनो बीट मार्कपर्यंत ठेवून घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित भावांनो हे बीट मार्कपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता भावांनो आपले व्यवस्थित इथं ग्रुप सेट झालेले दिसून जातील. आणि तुम्हाला 21.15 या बीट मार्कपर्यंतच ठेवून घ्यायचे आहेत. पुन्हा याच्यावरती क्लिक करा. या टायमरमध्ये जाऊन या ऑप्शनचा वापर करून भावांनो आहे तसे आपले बीट मार्क इथे ठेवू शकता. आणि सिम्पली जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर भावांनो मला तो प्रॉब्लेम विचारा, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईन. तर व्यवस्थित भावांनो हे लिरिक्स असं इथं टाईप करून घेतल्यानंतर आता तुम्हाला भावांनो हे जे आपण कॉपी लेअर करून इथे पेस्ट केलेले आहेत ना, तर इथं भावांनो सिम्पली तुम्हाला पहिल्या ग्रुपमध्ये आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये जसं सांगितलं आहे ना तसंच करायचं आहे. तर लिरिक्स इथे चेंज करायचे आहेत, फोटो चेंज करायचे आहेत आणि आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर ते सुद्धा चेंज करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित भावांनो असे लिरिक्स इथं टाईप करून घ्यायचे आहेत. तर भावांनो तुम्हाला 24.4 या बीट मार्कवरती यायचं आहे. या बीट मार्कवरती आल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला इथं 2 फोटो यूज करायचे आहेत. या फोटोवरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि भावांनो याचे साईज जी आहे ती लेंथ याची 26.22 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला 24 या बीट मार्कपासून 2 फोटो यूज करायचे आहेत. असे व्यवस्थित भावांनो फोटो सिलेक्ट करायचे आणि व्यवस्थित इथं सिम्पली असे सेट करून घ्यायचे आहेत. आणि याची लेंथ सुद्धा 29.13 इथपर्यंत ठेवून घ्यायचे आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला भावांनो फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. कलरमध्ये जायचं आहे. 3 नंबरचा ऑप्शन यूज करून हा भावांनो ब्लॅक कलर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि हा पांढरा कलर वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. तर भावांनो असे व्यवस्थित हे PNG तयार करून घ्यायचे आहे. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपली ब्लॅक PNG कशी तयार करून घ्यायची आहे आणि याची लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. पुन्हा ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन डार्केनमध्ये जाऊन मल्टिपल करून घ्यायचे. तर भावांनो पाहू शकता आपली ब्लॅक PNG तयार झालेली दिसून जाईल. तर सिम्पली आता तुम्हाला इथं काय करायचे आपले शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिला आहे ना ते शेक इफेक्ट प्रोजेक्ट इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या. तर सिम्पली भावांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिला इफेक्ट दिसत असेल ना याच्यावरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. आणि भावांनो तुम्हाला बीट मार्कवरती यायचं आहे. बीट मार्कवरती आल्यानंतर सिम्पली ते 2 फोटो ॲड केले आहेत ना त्यातल्या पहिल्या फोटोला इफेक्ट व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बीट मार्कवरती यायचं आहे. बीट मार्कवरती आल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे ना याच्यावरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. आणि सिम्पली तुम्हाला पुन्हा बीट मार्कवरती यायचं आहे. बीट मार्कवरती आल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. तर असा व्यवस्थित भावांनो हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला इथं
दोन फोटोला 2 लिरिक्स दिलेले आहेत ते सुद्धा लिरिक्स भावनं तुम्हाला मी ऑलरेडी शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये दिलेले आहेत. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या. तर हा शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा दोन लिरिक्स दिलेले आहेत हे असे व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहेत. लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी लेअर केल्यानंतर बीट मार्कवरती यायचं आहे. बीट मार्कवरती आल्यानंतर भावांनो तुम्हाला पुढच्या बीट मार्कवरती यायचं आहे. आपले जे फोटो ॲड केले आहेत ना तिथं यायचं आहे. त्या बीट मार्कवरती आल्यानंतर सिम्पली तुम्हाला हे व्यवस्थित लिरिक्स पेस्ट करून घ्यायचे आहेत. तर भावांनो पाहू शकता असे व्यवस्थित लिरिक्स दिसून जातील आणि शेक इफेक्टसुद्धा दिसून जाईल. तर भावांनो आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथे सेट करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित भावांनो इथं फोटो किंवा PNG ॲड करून घ्यायचे आहेत. लिरिक्ससुद्धा ॲड करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला फॉन्टसुद्धा दिलेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओमध्ये जायचं आहे. क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर भावांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियलला जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्डसुद्धा मिळून जाईल. तर भावांनो पासवर्ड तुम्हाला डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला पासवर्ड 2 स्टेपमध्ये आहे तो मिळून जाईल आणि मटेरियल आपले एक्स्ट्रॅक्ट करून घ्या आणि डाउनलोडसुद्धा करून घ्या. तर भावांनो भेटूया आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.